श्री स्वामी समर्थ। निर्जला एकादशी ही हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाच्या आणि कठीण एकादशी व्रतांपैकी एक मानली जाते। निर्जला या शब्दाचा अर्थ पाण्याशिवाय असा होतो, म्हणजेच या व्रतामध्ये पाणी प्यायलाही मनाई असते। निर्जला एकादशी ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला साजरी केली जाते। या एकादशीला भीमसेनी एकादशी असेही म्हटले जाते, कारण की पौराणिक कथेनुसार पांडवांपैकी भीमसेन हा खूप जास्त खाण्याचा नादिक होता आणि त्यांना भुकेशिवाय राहणे हे कसंच शक्य नव्हतं। त्यांनी वेदव्यासजींना विचारले की मी इतर एकादशींचे व्रत करू शकत नाही, पण मला त्याचे पुण्य मिळावे। तेव्हा वेदव्यासजींनी त्यांना निर्जला एकादशीच्या व्रताबद्दल माहिती दिली। भीमसेनांनी हे व्रत निर्जला म्हणजेच पाण्याशिवाय राहून केले, ज्यामुळे त्यांना सर्व एकादशींचे पुण्य या एकाच व्रतादिवशी मिळाले। म्हणूनच याला भीमसेनी एकादशी म्हणूनही ओळखले जाते। आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एकादशीचे व्रत करण्यासाठीचा विधी, तिथी आणि या निर्जला एकादशीला तुम्हाला दिव्याचे करायचे उपाय या सर्व गोष्टींची माहिती सांगितली जाणार आहे। त्यामुळे व्हिडिओला न चुकता शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर आपल्या चॅनेलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका। चला तर मग आता व्हिडिओला आपण सुरुवात करूया। 6 जून रोजी व्रत करणाऱ्यांसाठी रवी योगादरम्यान भगवान विष्णूची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं। या दिवशी रवी योग म्हणजे सकाळी 5:23 ते 6:34 असेल। जर या काळात पूजा करणं शक्य झालं नाही तर ते दिवसाच्या शेवटी करता येते। ब्रह्ममुहूर्त हा पहाटे 4:02 ते पहाटे 4:42 आहे। त्या वेळात तुम्ही स्नान आणि आदी ध्यानासाठीच्या सर्व गोष्टी करू शकता। त्यानंतर येतो तो म्हणजे अभिजित मुहूर्त। सकाळी 11:52 पासून ते दुपारी 12:48 हा योग आहे। यामध्ये तुम्हाला गरजेची असणारी शुभ कार्यांसाठीची हा एक योग्य मुहूर्त आहे। यासोबतच 6 जून रोजी व्यतिपात योग सकाळी 10:13 चालेल। त्यानंतर वारण योग सुरू होईल। हस्त नक्षत्र सकाळी 6:34 पासून प्रचलित राहील। त्यानंतर चित्रा नक्षत्र येईल। यासोबतच पाताल की भद्रा दुपारपासून रात्रीपर्यंत सक्रिय राहील। यावेळी तुम्ही निर्जला एकादशीची पारण वेळ ही तुम्ही सकाळी 6 जून रोजी उपवास केला तर 7 जून रोजी दुपारी 1:44 ते 4:31 ह्या दरम्यान आहे। या दरम्यानच तुम्हाला तुमचा उपवास सोडायचा आहे आणि यालाच आपण पारण वेळ असं देखील म्हणतो। 7 जून रोजी उपवास करणाऱ्या वैष्णवांनी 8 जून रोजी सकाळी 5:23 ते सकाळी 7:17 दरम्यान उपवास सोडायचा आहे। निर्जला एकादशीला उपवास, पूजा, स्नान आणि दान केल्याने मोठं आध्यात्मिक पुण्य मिळतं असं मानलं जातं आणि असं म्हटले जाते की जे वर्षभर उपवास करू शकत नाहीत त्यांनी किमान निर्जला एकादशी तरी पाळावी। या दिवशी गरजूंना अन्न आणि पाणी देणं हे अत्यंत पुण्यकर्म मानलं जातं आणि असं मानलं जातं की 24 एकादशीच्या उपवासाचे सर्व फायदे या एकमेव सर्वात शक्तिशाली उपवासाद्वारे मिळू शकतात आणि हे उपवास केल्याने तुमची पापांपासून मुक्ती मिळू शकते आणि भगवान विष्णू तुम्हाला मोक्ष देऊ शकतात। व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीप्रमाणे भक्त संपूर्ण दिवस अन्न आणि पाणी वर्ज्य करत असतात आणि भगवान हरीची पूजा करतात। तर हे व्रत सुरू होण्यापूर्वी तुम्हाला नारायणाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर तुम्ही दिलेल्या पर्यायांचा वापर नक्की करा। तुम्हाला सर्वात प्रथम श्री हरीसमोर दिवा लावायचा आहे। निर्जला एकादशीला नारायणासमोर तुपाचा दिवा लावला तर इच्छित परिणाम हे मिळण्यासाठी ते फायदेशीर ठरतं। त्यानंतर तुम्ही दुसरा दिवा हा तुळशीजवळ लावू शकता। या दिवशी तुळशीच्या झाडाजवळ तूप किंवा तिळाच्या तेलाचा दिवा लावला तर त्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही कायम राहते। नंतर लावायला जाणारा दिवा म्हणजे मुख्य प्रवेशद्वारावर। निर्जला एकादशीला घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर दिवा लावल्याने घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा निघून जाते, त्यासोबतच शुभ फळही मिळते। त्यानंतर दिवा लावला जाणार आहे तो म्हणजे पिंपळाच्या झाडाला। निर्जला एकादशीला पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावल्याने पूर्वजांचे आशीर्वाद सतत आपल्यासोबत राहत असतात आणि आपल्याला कोणत्याही कार्यासाठी कधीही अडचण येत नाही। तुम्हाला जीवनामध्ये आनंद, शांती आणि समृद्धी मिळते। यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते। असे म्हटले जाते की या उपायांनी तुम्हाला भगवान विष्णूंचे आशीर्वाद देखील मिळतात आणि जीवनातील अंधार दूर करण्यासाठी एक प्रभावी मार्ग मिळतो। आता ही सर्व पूजा करत असताना तुम्हाला काही पूजा मंत्र आणि पाठ देखील करायचे आहे।
त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. हा जप तुम्ही दिवसभर तुमच्या वेळेनुसार आणि सवडीनुसार तुमच्या मुखामध्ये सतत करू शकता. तुम्हाला हे शक्य नसेलच तर तुम्ही सकाळी स्नानादी उरकून झाल्यानंतर जेव्हा देवपूजा करण्यासाठी बसणार आहात त्यावेळेस तुम्ही श्री विष्णू सहस्त्रनामाचे पठण केले पाहिजे. तुम्हाला ते सकाळी शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळचे देवपूजेच्या वेळेस देखील हे श्री विष्णू सहस्त्रनाम ऐकू किंवा वाचू शकता. त्यानंतर तुम्हाला आणखीन पूजा मंत्र सांगत आहे, त्याचंही ते पठण तुम्ही या दिवशी केलं तर अधिकच उत्तम. शांताकारं भुजगनशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं दन्ताभये चक्रधरो ददान कराग्रगस्वर्णघटं त्रिनेत्रम्. आणि दुसरा जो मंत्र आहे तो म्हणजे दंताभये चक्रधारो दधानं कराग्रास्वर्णघटं त्रिनेत्रं धृताध्वजा लिंगितमब्धिपुत्रया लक्ष्मीगणेशं कनकाभमिडे. ओम देवानां च ऋषीयानां च गुरुकाञ्चनसन्निभं बुद्धिभूतं त्रिलोकेशं तं नमामि बृहस्पतीं. तर ही झाली निर्जला एकादशीबद्दलची संपूर्ण माहिती. तुम्हाला संपूर्ण दिवसभर देवाच्या नामस्मरणात राहायचे आहे. कोणताही आहार मांसाहार तुम्हाला या दिवशी करायचा नाही. जमेल तेवढं तुम्हाला अन्नदान आणि कोणत्याही अन्य वस्तूंचं दान तुम्ही या दिवशी करू शकता. हरिनामाचा अखंड जप तुम्ही या दिवशी करायचा आहे, जेणेकरून आपल्याला याची पुण्यप्राप्ती होईल. या उपवासाच्या दरम्यान तुम्हाला पाणीही प्राशन करायचे नाही. त्यामुळे शक्यतो तुम्ही या दिवशी शारीरिक मेहनत किंवा कष्ट कमीत कमी करण्याचा प्रयत्न करा आणि घरात बसून जमेल तेवढे काम तुम्ही या दिवशी किंवा नामस्मरण आणि अखंड जप तुम्ही यावेळेस करू शकता. व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.